नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी जी काही महत्त्वाची माहिती असते, मग त्यामध्ये पीक विमा योजना असेल, सौर पंप योजना असेल, शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा अनुदान असेल, अशी सर्व माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो। आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपले चॅनल सबस्क्राइब करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता, त्या हप्त्या संदर्भातच आता ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंतचे काही हप्ते आले होते, त्यानंतर काही शेतकऱ्यांचे मध्येच बंद पडले, मग त्यांचा केवायसीचा प्रॉब्लेम असेल, लँड सीडिंगचा प्रॉब्लेम असेल, असे जे काही प्रॉब्लेम होते, आता शासनाचा प्रयत्न असा आहे की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा हप्ता पोहोचला पाहिजे, म्हणजे जे पात्र शेतकरी आहेत ते वंचित राहायला नको। त्यामुळे कृषी विभागाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांची केवायसी करणं, त्यांची लँड सीडिंग करणं, असा एक प्रोग्राम चालू आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर या अगोदर काही हप्ते येत होते, मग मध्येच बंद पडले, त्यानंतरचे काही हप्ते आले नाही, असं जर आपण असाल तर नक्कीच आपण या संदर्भात केवायसी असेल, लँड सीडिंग असेल, ही कृषी विभागाच्या माध्यमातून करून घ्यायची आहे। आणि काही जिल्ह्यामध्ये तर केवायसी साठी किंवा लँड सीडिंग साठी असं अभियान राबवले जात आहे। मात्र त्या अभियानाची वाट न बघता जर आपल्याला हे 19वा हप्ता मिळवायचा असेल आणि वर्षाकाठी जे 6000 रुपये आपल्याला केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळतात आणि वर्षाकाठी 6000 रुपये हे राज्य शासनाच्या माध्यमातून मिळतात, म्हणजे असे दोन्ही मिळून 12000 रुपये हे वर्षाला मिळतात, म्हणजे प्रति महिना 1000 रुपये हे आपल्याला पडतात ते। आणि हे जर आपल्याला मिळत नसतील, मग त्यासाठी जे काही करावं लागतं ते आपण करायला पाहिजे। मग त्यामध्ये केवायसी असेल, आपली लँड सीडिंग असेल, मग त्यासाठी आपल्या काही जे काही प्रॉब्लेम असेल, बँक पासबुकवरील नावासंदर्भात काही अडचण असेल, तर आपण कृषी विभागात जाऊन मग त्यासाठी डॉक्युमेंट काय लागतील, तर आपलं आधार कार्ड असेल, आपलं बँकेचं पासबुक असेल, आपली सातबारा असेल, किंवा आपण शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र ज्यांना नवीन करायचंय त्यांच्यासाठी, किंवा 9394 ची नक्कल असेल, फेरफार असेल, अशी जी काही कागदपत्र लागतात, आपण ती कागदपत्र घेऊन कृषी विभागाच्या कार्यालयात जायचंय। त्यामध्ये एक खिडकी आहे आणि त्या खिडकीच्या माध्यमातून या योजनेसाठी प्रत्येक कृषी कार्यालयामध्ये एक सेपरेट असा माणूस नेमलेला आहे आणि त्या माणसाच्या माध्यमातून आपल्याला हे जी काही केवायसी असेल, लँड सीडिंग असेल, ही सर्व आपण कामं करून घ्यायची आहेत। ज्यांना हप्ते मिळत नाहीत त्यांना, आणि ज्यांना या अगोदरचा 18वा हप्ता मिळालेला आहे त्यांना तर काहीच करण्याची गरज नाही, त्यांना 19वा मिळणार आहे आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा सुद्धा मिळणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ही केवायसी करणं का गरजेचं आहे, कारण ही केवायसी केली म्हणजे आपलं जे काही अनुदान येणार आहे, अतिवृष्टी असेल, दुष्काळी अनुदान असेल, भविष्यात ज्या काही शासनाच्या योजने माध्यमातून डीबीटीच्या तत्वावर जे काही पैसे येणार आहेत, आणि आता यापुढे कोणतेही पैसे डीबीटीच्या माध्यमातूनच मिळणार आहेत। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे डायरेक्ट अकाउंटवर। मग त्यासाठी आपली केवायसी करणं गरजेचंच आहे, कारण केवायसी केली म्हणजे आपलं आधार कार्ड बरोबर आहे, बँकेशी लिंक आहे, बँक पासबुक बरोबर आहे, आपली जी काही सातबारा आहे ते सर्व एकत्रित नाव सारखं असावं, म्हणजेच केवायसी। आणि ही केवायसी केल्याशिवाय आपल्याला पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता हा मिळणार नाही। त्यामुळे आपण हे लवकरात लवकर करून घ्यायचंय। आणि ज्यांना नवीन नोंदणी करायची आहे त्यांनी कोणत्याही सीएससी सेंटरवर जाऊन, म्हणजे जे आपले सरकार सेवा केंद्र आहे, आपल्या गावात आहे, आपल्या तालुक्यात आहे, कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपण हे नवीन रजिस्ट्रेशन करून त्याची केवायसी करून घेणं गरजेचं आहे। म्हणजे आपल्याला ते 2000 रुपये पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 असे दोन्ही हप्ते मिळतील। म्हणून ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाले नाहीत त्यांनी लवकरात लवकर आपली ही केवायसी करून घ्यायची आणि आपला 19वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात येणार आहे, तो प्रत्येक शेतकऱ्याला मिळावा अशी शासनाची सुद्धा इच्छा आहे। त्यामुळे आपणही प्रयत्न त्यासाठी करणं गरजेचं आहे। अशी ही माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।